मुंबईतल्या वर्ली सिफस येथील मुंबई महापालिकेच्या शाळेची इमारत धोकादायक झाली असल्याचं आढळलंय आणि त्यामुळे या शाळेतल्या विद्यार्थ्यांचं स्थलांतर करण्यात आलंय. पण याबाबत स्थानिक नगरसेवकांना कोणतीही पूर्वकल्पना दिलेली नसल्याचा आरोप होतोय. वर्ली सिफेस येथील शाळेच्या इमारतीला मोठ्या दुरुस्तीची गरज आहे असं इमारत परीक्षण अहवालात स्पष्ट करण्यात आलंय. या अहवालानुसार इमारत C2/B धोकादायक श्रेणीत असून या इमारतीची तातडीनं दुरुस्ती आवश्यक आहे. या तपासणीत इमारतीच्या भिंतींमध्ये मोठ्या प्रमाणावर भेगा, प्लास्टर निघणं, दरवाजे आणि खिडक्या अडकणं, काही ठिकाणी छताला गळती असल्याचं आढळून आलं. या शाळेच्या काही वर्गांमध्ये पाणी झिरपण्याच्या घटना उघडकीस आल्यात. वर्ली सिफेस येथील शाळेच्या इमारतीची योग्य दुरुस्ती झाल्यास त्या इमारतीचं आयुष्य सुमारे 10 वर्षांनी वाढू शकतं असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे. तळमजल्यावरील झाडं, ओलावा आणि समुद्र किनाऱ्याजवळचं वातावरण यामुळे इमारतीच्या संरचनेवर परिणाम झाल्याची शक्यता अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.